चला, आज काहीतरी नवीन फुले आहे माझ्या अंगणमध्ये. तुमच्या गुलाबाच्या रोपाला फुले येत नाहीत का? ती कळ्या गळून पडतात. आज मी तुम्हाला 1 रुपया खर्च न करता गुलाबावर भरपूर आणि मोठ्या आकाराची फुले आणण्याचा एक सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहे. पहा, माझ्या गुलाबाच्या झाडावर किती छान फुले उमलली आहेत. ही जादू कशी झाली तेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही जादू कशी घडली? आपल्या किचनमध्ये रोज उरणाऱ्या बेस्ट चहा पावडर. पण थांबा, वापरलेली चहा पावडर तशीच कुंडीत थेट कधीच टाकू नका. त्यात साखर आणि दूध असते, ज्यामुळे कुंडीमध्ये मुंग्या आणि बुरशी लागू शकते. सगळ्यात आधी ही चहा पावडर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यातील साखरेचा अंश पूर्णतः निघून जाईल. धुतल्यानंतर चहा पावडर 2 ते 3 दिवस छान कडक उन्हात वाळवून घ्या. वाळल्यानंतर ही अशी मोकळी ड्राय पावडरीसारखी दिसेल. Static sings the harmony. I couldn't ask for more. आता खत देण्यापूर्वी 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खुरपणी. खुरपणीच्या सहाय्याने कुंडीतील माती 1 ते 2 इंच वर खाली हलवून मोकळी करा. माती मोकळी केल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपण दिलेले खत थेट मुळापर्यंत पोहोचते. माती छान भुसभुशीत झालेली आहे का ते तपासा आणि खुरपणी चांगली करा. मातीतील गवत असेल तर कुंड्यामधले गवत सुद्धा काढून टाक. दुसरी गोष्ट म्हणजे छाटणी. रोपावर असणाऱ्या सुकलेल्या फांद्या किंवा पिवळी पडलेली पाने कटरने किंवा कात्रीने कापून टाका. यामुळे रोपांची नको असलेली ऊर्जा वाचते आणि नवीन फुटवे यायला मदत होते. आता वेळ आहे आपले सिक्रेट खत देण्याची. ही वाळवलेली चहा पावडर कुंडीच्या कडेने मुठभर टाका. चहा पावडरमध्ये मुबलक प्रमाणात नायट्रोजन असते आणि मातीची pH लेवल ॲसिडिक बनवते. गुलाबाच्या रोपाला वेगाने वाढण्यासाठी आणि कळ्या धरण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. खतं टाकल्यानंतर ते मातीत व्यवस्थित मिक्स करा आणि थोडं पाणी द्या. लक्षात ठेवा, हे खत महिन्यातून फक्त एकदाच द्यायचं. आणि मित्रांनो, हे खत दिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तुम्हाला असा अप्रतिम निकाल पाहायला मिळेल. तुम्हाला निकाल कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.